विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरण आहे त्याचं नाव काय आहे? सर्वनाम. काय आहे? सर्वनाम. आणि हा सर्वनामचा पहिला सीझन आहे. तर चला बघूया सर्वनाम कसा आहे, कशा नाही आहे, आपण काय काय त्यामध्ये पाहणार आहे किंवा काय काय अभ्यास करणार आहे. तर चला बघूया. पहिला आपण काय बघणार आहे? सर्वनाम. सर्वनाम हे काय? तर यांचं पहिलं आपण काय बघणार आहे? परिभाषा. परिभाषामध्ये काय बघणार आहे? चला बघूया. सर्वनाम जिन शब्दों का प्रयोग संज्ञा शब्दों के स्थान पर किया जाता है उन्हें सर्वनाम कहते हैं. इथे काय म्हणाले आहे की जेव्हा ज्या शब्दाच्या संज्ञाचा बदले ज्या शब्दात किंवा त्या शब्दात प्रयोग मध्ये संज्ञाचा बदले शब्दांचा प्रयोग करतात त्यांना सर्वनाम असा म्हणतात. समजलं तुम्हाला? परत सांगते मी, ऐकूया. सर्वनाम कोणाला म्हणतात? सर्वनाम ज्या शब्दात प्रयोग संज्ञा करतात त्या संज्ञाचा प्रयोग नाही करतात आपण आणि ज्या शब्दाचा प्रयोग त्या स्थान करतात त्यांना सर्वनाम असा म्हणतात. समजलं तुम्हाला? हो. एक सोपा तरीका तुम्हाला समजून घेते मी किंवा बोलते. बघा, जहां पर म्हणजे जिथे तुमचा संज्ञाचा प्रयोग करतात, संज्ञाचा प्रयोग नाही करतात तिथे आणि संज्ञाचा प्रयोग करताना ज्याही शब्द आपण वापरतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. कळलं आता? हो. तर चला बघूया अजून काय. जैसे बघा, जसा मैं, हम, तुम, आप, वह, वे या आदी शब्द सर्वनाम. म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमची जे मैत्री सोबत तुम्ही बसतात, गप्पा मांडतात किंवा मैत्रीण किंवा मित्र सोबत किंवा दोस्त मित्र सोबत बसतात आणि गप्पा मारतात तेव्हा तुम्ही काय म्हणतात की त्या पूर्वी आहे ना, ती पूर्वीने असं केले. जेव्हा तुम्हाला असं नाही म्हणायचं आहे तर तुम्ही जेव्हा पूर्वी म्हणतात तर ते काय होतात? संज्ञा असतात. जेव्हा तुम्ही म्हणतात ते पोरगी आहे ना, ते पोरगीने असं केले, तर हा काय आहे? सर्वनाम आहे. काय आहे? सर्वनाम. कळलं आता तुम्हाला? हो. तर ज्या नावाचा आपण नाव ना घेते, ज्या नावाचा प्रयोग आपण असा शब्दांना करते त्यांना सर्वनाम असा म्हणतात. आपण काय म्हणतात? सर्वनाम असा म्हणतात. आता कळलं तुम्हाला? कळलं की नाही? सांगा लवकर मला. कळलं. तर अजून काय आहे? चला बघूया. बघा, सर्वनाम के 3 प्रकार है पर छठी कक्षा के लिए 2 ही. इथे पण असं लिहिलेलं आहे की सर्वनाम यांचा किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. परंतु तुमच्यासाठी किंवा छठी कक्षा म्हणजे 6वी कक्षासाठी 2च आहे. किती? 2च आहे. तर सर्वनाम के प्रकार, तर आता आपण काय पाहणार आहे की सर्वनामचे किती प्रकार आपल्यासाठी आहे. तर पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम आणि दुसरा आहे प्रश्नवाचक सर्वनाम. 2 आहे. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम आणि दुसरा आहे प्रश्नवाचक सर्वनाम. तर चला पहिला बघूया आपण पुरुषवाचक सर्वनाम. बघा, तर पहिलं काय आपण बघणार आहे? पुरुषवाचक सर्वनाम. काय बघणार आहे? पुरुषवाचक सर्वनाम. तर पहिला आपण यांचा परिभाषा बघूया. बघा, जिस व्यक्ति के बारे में बोला या पता चलाया जाता है उसके बदले में आने वाले सर्वनाम को पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. ज्या व्यक्तीच्या प्रमाणे आपण बोलून घेते किंवा ज्या व्यक्तीचा अर्थातून आपण बोलून घेते त्यांना काय म्हणतात? पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे इथे जे व्यक्ती आहे त्याच्याकडे बघून आपल्याला जे म्हणतात किंवा त्यांच्या बरोबर काही म्हणतात तर त्यांना पुरुषवाचक सर्वनाम असा म्हणाले आहे. तर यांचं उदाहरण काय? मैं घर जा रहा हूं. कोण? मी स्वतः घर जाणार आहे. तर मी हा शब्द जे आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे. तुम आज घर जा आना. तुम म्हणजे तू. इथे नाव घेतले आहे की मी? नाही. जसं मी सांगते की संदीप तू कल ये ना, तर संदीप हा जो प्रश्न पडला, संदीप, तर संदीप हा नाव घेतले मी. जेव्हा मी नाव नाही घेते मी काय म्हणणार? तू उद्या घरी येऊ ना. तर उद्या, तू हा जो शब्द आहे ते सर्वनाम आहे. जसं इथे व भी घर आएगा. कोण? व. मी नाव घेतले का? नाही. पूर्वी येणार ग उद्या. तू येणार का? तर पूर्वी, तर इथे मी नाव घेतले आणि जेव्हा मी म्हणतात की व भी घर आएगी, तर व कोण? नाही माहित. तर यांना पुरुषवाचक सर्वनाम असा म्हणते किंवा सांगत आहे. तर अजून बघूया. बघा,
नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. तर आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. पहिलं काय आहे, मैं पानी की एक भी बूंद बर्बाद नहीं करूंगा. काय म्हणाले, मी पाणीचा एक पण बूंद बर्बाद नाही करणार. दुसरा, माँ अब तो आप खुश हो ना. माँ आता तू आनंदी आहे ना, किंवा आई तू आता आनंदी आहे ना. तिसरा, हम नदी उठाकर घर ले जाते. आम्ही नदी उचलून कुठे घेऊन जाणार आहे, घरी. चौथा, वह मेरा भाई है, तो माझा भाऊ आहे. पाचवा, तुम बड़े होकर क्या बनोगे. तुम्ही मोठ्या होणार काय बनणार आहे, असा. तर हा का दिले आहे तुम्हाला, चला बघूया. ऊपर दिए गए वाक्यों में रेखांकित शब्द सर्वनाम के प्रत्येक सर्वनाम किसी न किसी पुरुष व्यक्ति के नाम के बाद बदले आया है. पहले वाक्य में बोलना वाले व्यक्ति ने अपने नाम के बदले मैं सर्वनाम का प्रयोग किया है. तर इथे तुम्हाला जे प्रश्न दिलेले होते त्यातून तुम्हाला काय करायचं, रेखांकित करायचं. मी नाही देणार आहे, हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. ज्याकडे पुरुषांच्या किंवा कोणत्याही व्यक्तीचा नाव नाही दिलेलं आहे त्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे, तुम्हाला तिथे काय करायचं आहे, सांगा लवकर, रेखांकित करायचा आहे. जेव्हा तुम्ही रेखांकित करणार तुम्हाला लवकर पटणार की सर्वनाम काय आहे. म्हणून मी त्यांना रेखांकित नाही केलेले आहे. हे कोणाला करणार आहे, तुम्ही करणार आहे. तर हा झाला आपला यांचा पण. आता अजून काय आहे, चला बघूया. बघा, दूसरे वाक्य में सुनने वाला व्यक्ति के नाम के बदले आप सर्वनाम का प्रयोग किया है. सुनने वाला व्यक्ति के प्रति आदर का भाव प्रकट करने के लिए आप सर्वनाम का प्रयोग किया जाता है. जेव्हा तुमच्याकडे काही कोणी आहे, तुम्ही एकमेकांशी बोलत आहे, तर मी बोलणार तर तुम्ही ऐकणार, तुम्ही ऐकणार तर मी बोलणार. तर अशा प्रमाणे जे शब्द येतात तर यांना म्हणतात दुसरा वाक्य. दुसरा वाक्य मध्ये आपल्याला जो शब्द आपण वापर करतात त्यांना सर्वनाम असं म्हणते. तीसरा वाक्य में बोलने वाले कई व्यक्ति है, इसलिए उन्होंने अपने लिए हम सर्वनाम का प्रयोग किया है. जे तिसरा जो शब्द आहे, तुमचा तिसरा जे प्रश्न आहे ते काय आहे की त्यातून खूपच लोक आहे. तर खूपच लोकांसाठी कोणता शब्द वापरतात आम्ही, हम. जेव्हा आम्ही चौघ जण बसून काही बोलतात, हम लोग म्हणजे आम्ही लोक तिथे जाणार आहे. तर आम्ही लोक का बोलतात की आपल्याकडे 3-4 माणूस होतात तेव्हा आम्ही हा शब्दाचा प्रयोग करतात. तीसरे वाक्य में बोलने वाले कई व्यक्ति है, इसलिए उन्होंने अपने लिए हम सर्वनाम का प्रयोग किया है. आता चौथे वाक्य में जिसके बारे में बात की जा रही है उसके नाम के बदले वह सर्वनाम का प्रयोग किया जाता है. चौथ्याचं वाक्य हे ज्याच्याकडे काय आले आहे की त्यानंतर ज्या नाव जे आहे त्यांचा बदल काही सर्वनामचा प्रयोग केलेले जाते त्यांना म्हणतात. पांचवें वाक्य में सुनने वाले व्यक्ति के नाम के बदले तुम सर्वनाम का प्रयोग किया गया है. जर पांचवाचं वाक्य आहे आपल्या समोर, त्यात काय केलं आहे, व्यक्ती यांचा नाव बदले तुम यांचा सर्वनाम यांचा प्रयोग केलेले आहे. जसं माझ्याकडे माझे मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, ती मी बसणार तर मी काय म्हणणार की पिंकल तू जाणार का. पिंकल इथे मी काय नाव आहे, तिथं नाव लिहिले आहे, माझी मैत्रिणीचं नाव घेतले आहे, पिंकल तू जाणार का. आणि ज्याप्रमाणे मला सर्वनाम शब्दाचा उपयोग करणार आहे तर मी काय म्हणणार, तू उद्या जाणार का. मी नाव घेतले का, नाही, तू. जेव्हा मी नाव घेते तो काय होते, संज्ञा. जेव्हा मी नाही घेते ते काय होता, सर्वनाम होतं. तर अशा प्रमाणे हा संज्ञा आणि सर्वनामचा वेगवेगळा आहे. आता बघा, बोलने वाले, सुनने वाले तथा जिसके विषय में बात की जाए उसके नाम के बदले आने वाले सर्वनाम को पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. ज्याप्रमाणे कोणी लोक बोलतात, कोणी लोक ऐकतात आणि कोणी असं आहे ज्याच्याकडे आपण ज्या विषयात बोलत जातात त्याप्रमाणे त्या बदलाचा प्रयोग केलेला शब्दाला सर्वनाम असं म्हणतात आणि तो पुरुषवाचक सर्वनाम आहे असं आपण म्हणाले आहे. तर तुम्हाला पटणार किंवा पटले ना की पुरुषवाचक सर्वनाम काय आहे किंवा सर्वनाम काय आहे, पटलं ना की तुम्हाला, हो. तर अजून काय आहे, चला बघूया. तर हा सीझन मध्ये आपण काय शिकलो की सर्वनाम काय आहे आणि सर्वनामचं परिभाषा बघितली आणि सर्वनामचा प्रकार बघितले की किती प्रकार आहे. ज्याप्रमाणे सर्वनामचा 3 प्रकार आहे, आपल्यासाठी काय आहे, 2च आहे. तर या प्रकारामध्ये किंवा या सर्वनामामध्ये आपण हे बघितले की जेव्हा आपल्या कोणासाठी बोलतात किंवा कोणासाठी ऐकतात
तर यांचं नाव नाही घेतल्याबरोबर, यांचा नाव नाही घेतल्याबरोबर काही शब्द आपल्याकडे असं पण आहे की त्या ठिकाणी त्या बोलून आपण त्यांच्या सोबत पण बोलणार आहे. तर हा कुठे भेटणार आपल्याला? सर्वनामकडे भेटणार आहे. तर यांचा उपयोग कशासाठी होतात हे आपल्याला कळले. तर कशासाठी होतात हे पण कळले. तर यांचा प्रयोग कशासाठी केलेले जाते किंवा कसा, जसं मी एक उदाहरण देते तुम्हाला की माझ्या मैत्रिणीसोबत मी बसलेली आहे, तर मी तिचं नाव नाही घेते, तर कोणता शब्दाचा प्रयोग करते की तू, तुम्ही, तू किंवा तुम्ही किंवा तुमचा. तर हा सगळ्याचा शब्दाचा प्रयोग करतात. का करतात? की मी त्यांच्याशी बोलत आहे म्हणून मी या शब्दाचा उपयोग केलेले जातात. जेव्हा मी या शब्दाचा उपयोग नाही केलेले जातात तेव्हा मी काय बोलतात की पिंकल तू येणार का उद्या माझ्या सोबत? तर पिंकल इथे मी काय केलेले आहे त्याचं नाव घेतलेले आहे. किरण तू येणार का माझ्यासोबत तिथे फिरायला? जेव्हा मी यांचं नाव नाही घेते तर मी काय करते, तुम्ही येणार का माझ्यासोबत उद्या आम्ही तिथे फिरायला जाणार आहे. तर इथे उद्या, इथे त्यांचा नावे नाही घेतलेले, मी त्यांचा नाव घेतलेले आणि त्यांच्या नावाबरोबर काही आणखीन शब्द वापरले जातात तर त्यांना आपण सर्वनाम असा म्हणते. तर हाच आपण हे शिकलो की कशासाठी कोणता शब्द आपण वापरते आहे.